बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमीच काही ना काहीतरी घडत असते आणि हेच नवीन घडत असताना आपणही त्या ठिकाणी पोचत असतोय आणि हेच पोचत असताना वेल्हा तालुक्यामधील काही शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि हे प्रवेश करत असताना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख असलेले दीपक दामगुडे यांनी जे प्रवेश केला होता त्यांच्यावरती काही आरोप देखील केले होते आणि हे आरोप करत असताना त्यांच्यामधील काही कार्यकर्त्यांना बळजबरीने नेल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। याचीच माहिती घेण्यासाठी आज आपण वेल्हा तालुक्यात आलो आहोत आणि वेल्हा तालुक्यातील ज्यांनी प्रवेश केला आहे ते दत्ताजी देशमाने आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल देशमाने साहेब की काल 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण प्रवेश केला होता। प्रवेश केल्यानंतर जे तालुका प्रमुख आहेत ठाकरे गट आहेत त्यांनी आपल्यावरती आरोप केले, काय सांगताल त्याबद्दल? खरं पाहता त्यांच्या आरोपांना काही तथ्य त्यामध्ये नाही आहे आणि महत्त्वाचा मुद्दा गेली अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करणारे शिवसेनेचे सर्व सहकारी की ज्यांच्यातल्या कित्येक सहकाऱ्यांनी दीपक दामगुडेसारखे अनेक शिवसैनिक तयार केले, त्या शिवसैनिकांवर संशय घेणं किंवा त्या शिवसैनिकांना वाईट म्हणणं, गद्दार म्हणणं हे त्यांना कितपत पटतं आहे हे मला माहीत नाही। मात्र आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेत असताना प्रचंड जड अंतःकरणातून हा निर्णय आलेला आहे। आमच्या गेल्या कित्येक वर्षाच्या प्रामाणिक कामाची आज माती झालेली आहे असं आम्हाला वाटतं। आमची वेदना, आमची अंतःकरणातली जी काय भावना आहे ती आम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांना सांगत आहे। पण वेल्हे तालुक्यातील ज्या लोकांबरोबर आम्ही गेली 25 वर्ष संघर्ष केलेला आहे ते विद्यमान आमदार आणि ते विद्यमान खासदार त्यांच्या विरोधामध्ये आम्ही संघर्ष केला, ज्या संघर्षाच्यामुळं माझ्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाला गाव, वाडी, वस्ती, भावकी, गावकीपर्यंत त्रास सहन करावा लागला। त्या लोकांबरोबर आम्हाला प्रचारासाठी आत्ता जाणं शक्य नाही आणि हे आम्ही पक्षवरिष्ठांना प्रामाणिकपणे सांगितलेलं होतं। राजकारणामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये काय होतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। आमचा सर्वसामान्य शिवसैनिकाचं घर ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आम्हाला त्याच्यावर पाणी टाकणारा कोण आहे याचा विचार करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आम्ही विचार सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेत आहोत। आम्ही कुठं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गेलो आहे, आम्ही कुठं BJPमध्ये गेलो आहे आम्हाला कोणी गद्दार मानायला? आम्ही शिवसेना ही 4 अक्षरं सोडलेली नाहीत, भगवा झेंडाही सोडलेला नाही। आम्ही या विभागातल्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी जो त्रास सोसलेला आहे त्या त्रासाची मात्रा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे ही आहे आणि त्या आमचे लोकनेते कुलदीप तात्या कोंडे असतील, जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे असतील यांच्या माध्यमातून आम्हाला या तालुक्याचा जो विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो भरून काढण्यासाठी आम्हाला मदत मिळणार आहे असं आम्हाला आश्वासन आणि शब्द मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सन्माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला पर्सनली शब्द दिलेला आहे की तुम्ही कामं सुचवा, तुम्ही तुमच्या भागातल्या अडचणी सांगा, आम्ही त्या सोडवील। मग आम्ही तो विश्वास ठेवून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, कुलदीप तात्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यानंतर दीपक दामगुडे जे आहेत यांनी आपल्यावरती असाही देखील आरोप केला आहे की ढोल वाजलं की यांच्या अंगात येतं, याबद्दल काय सांगतो? मुळात दीपक दामगुडे हे राजकारणात फार लहान आहेत आणि मी गेली 23 वर्ष शिवसेनेचं ॲक्टिव्हेटली काम करतो विद्यार्थी दशेपासून। म्हणजे शिवसेनेचा शाखा प्रमुख, शिवसेनेचा विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख आणि वेगवेगळ्या निवडणुका या सर्व काम करत असताना एकाही निवडणुकीमध्ये शिवसेनेची निवडणूक प्रतिनिधी म्हणून फाईल न स्वीकारणारा हा कार्यकर्ता आहे आणि जो स्वतःच्या ग्रामपंचायतीला 200 मतांनी पडतो त्याच्याकडून काय राजकीय प्रगल्भतेचं कुठलं म्हणजे वक्तव्य आम्ही गृहीत धरणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या मतदारसंघातला त्यांना किती अभ्यास आहे मला माहिती नाही। माझ्याबरोबरचे जे सोबती आहेत त्या प्रत्येकानं गाववाडी वस्तीवर जाऊन शिवसेना उभी केलेली आहे। माझ्या स्वतःच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या काळामध्ये आम्ही अगदी दुर्गम भागामध्ये जाऊन शिवसेनेची सर्वसामान्य माणसाला ताकद देऊन शिवसेना उभी केलेली आहे। हे तालुका प्रमुख झाल्यानंतर यांनी एक साधा बोर्ड जर कुठं शिवसेनेचा लावला असेल तर त्यांनी तो दाखवून द्यावा। तुम्ही जर निष्ठावंत शिवसैनिक आहात, खूप हुशार शिवसैनिक आहात तर तुम्ही निश्चितच हे दाखवून द्यायला पाहिजे होतं की एक शिवसेनेची शाखा तुमच्या स्वतःच्या गावात तुम्ही शिवसेनेचा बोर्ड लावू शकत नाही। तुम्ही आम्हाला निष्ठा, शिवसेना आणि शिवसेनेचं काम सांगायची काही गरज नाही। नक्कीच यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे देशमाने साहेबांनी सांगितलं की निष्ठा काय असते आणि निष्ठेचा व्याख्या काय हे ज्या लोकांना माहीत नाही त्यावरती बोलणं आम्ही उचित नाही आहे। जीवन सोनवणे, राजगड न्यूज, वेल्हा।